कार्तिकी वारीच्या निमित्तानं ही सर्व वारकरी मंडळी आता आळंदीच्या दिशेने निघालेले आहेत आणि माऊलींच्या गजर करत या ठिकाणी विठ्ठल नामाचा जयघोष करत तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन ही सर्व वारकरी संप्रदायातली मंडळी आळंदीच्या दिशेने निघालेली आहेत. आपण पाहतोय तुळशी वृंदावन घेऊन चालत. मावशी नमस्कार. हे तुळशी वृंदावन का बरं डोक्यावरती घेऊन जातात? काय शास्त्र आहे? काय शास्त्र आहे? तुम्हालाच माहिती नाही. हे जे तुळशी वृंदावन डोक्यावर येतात ना, हा, हे आता तुम्ही कुठून आलेत? आम्ही शिर्डीवरून. किती दिवसाचा प्रवास केला बरं इथपर्यंत? असं आहे का? आता किती दिवस लागतील जायला? शुक्रवारी पोहोचणार का? आता एवढा प्रवास करता काय हातपाय दुखत नाही का? काहीच नाही. हा, करायचं आपलं देवात थोडंफार आता दुखतच राहतं. आता घरदार सोडून तुम्ही इकडे आलात, 4-5 दिवस झालेत. काय नाही का? एखादं हा, बरं बरं बरं. शिर्डीतील कोणत्या गावातून आहे बरं? राहत्यातून आहे का? असं आहे काय? बरं, एखादं अभंग वगैरे येतो का? म्हणा बरं, अभंग म्हणा एखादा येत असेल तर. बरं म्हणा. माईक घ्या, घ्या बरं माईक घ्या. मी माझा माईक नाही आणला. एखादा अभंग म्हणा, कोणताही म्हणा, तुम्हाला येतोय तो. तुम्ही पाठीमागं पण म्हणा. म्हणा, शूटिंग चालू आहे. म्हणा काही म्हणा, तुम्हाला येतंय ते म्हणा. लवकर, टाइम वाढतोय. माईक वरती म्हणा. चला, ओ माईक द्या यांना, माईक द्या यांना, माईक द्या ना 2 मिनिटं. म्हणा, माईक द्या यांना. या तुम्ही पण, या लवकर पटापट. 4-5 दिवसाचा प्रवास केलाय आपण. अचानक आल्यामुळे आपला माईक आणला नाही. आता त्यांच्या माईक वरती आपण ऐकतोय. टाळ मृदुंगाच्या तालावरती सर्व मंडळी निघालेले आहेत. पण माग सर, गोष्टी पर किया दे
सांगत गोष्टी घरची छोटी काट दिला सांगत गोष्टी बरकी आजी सांगत गोष्टी घरची छोटी काट दिला आता कैसे जाऊ घरात कैसे आता कैसे जाऊ घरात कैसे जाऊ घरात किती वर्षापासून आता कैसे जाऊ घरात कैसे माहिती घ्या इकडे माहिती घ्या. किती वर्षापासून जाता बरं वारीला तुम्ही स्वतः 20-22 वर्ष झालेत. अरे बापरे. काय एकंदरीत मग आता तुम्ही वारीला जाता, काय तुमचा अनुभव असतो बरं वारीचा? वारीचा आनंद वेगळाच असतो आमचा. काय कसा आनंद कसा असतो, कशा शब्दात व्यक्त कराल? म्हणजे आम्ही सकाळी लवकर उठतो, आंघोळी पांघोळी करतो, चहा नाश्ता करतो आणि हा विठ्ठल नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावरती आम्हाला वारी झालं ना. आज कोण वारे, आज किती तारीख आहे, काही घरची काहीच आठवण नाही. आम्हाला खूप आनंद होतो. हा ना, सगळं सुख आहे ते वारीलाच आमचं सगळं. बरं बरं. मग आता पंढरीच्या वारीला जाता का तुम्ही? हो. आता पंढरीच्या वारीला किती दिवस लागतात बरं जायला? 15 दिवस. 15 दिवस. आळंदीला किती दिवस लागतात? 11 दिवस. तुम्हाला बरंच अंतर असेल ना. किती किलोमीटर आहे बरं? हा, किती किलोमीटर? म्हणजे तुमच्या शिर्डीवरून 200-250 ना. किती आता हे सर्व वारकरी किती आहेत? वारकरी किती आहेत? 100 ना. कोणाला काय असं म्हणजे हातपाय दुखणं किंवा काय चक्कर पाणी काय नाही ना? सगळं माऊली. बरं बरं. दिवसभरात किती किलोमीटर प्रवास मग अंदाजे? 20 किलोमीटर. आता रात्री कुठं? 22. रात्री कुठं होता मुक्काम? रात्री घारगावच्या पुढं. अरे बापरे, घारगाव वरून आलात म्हणायचं तुम्ही. आणि आता मुक्काम आता थांबणार कुठे? स्टॉप कुठे तुमचा? 14 नंबरला. हा, मग जवळ आले इथं. तर असा आता कार्तिकी वारी ना, कार्तिकी वारी ही मला माहिती आहे, पण असंच विचारलं मी पुन्हा एकदा, तर चुकायला नको माझ्याकडून पण नाही का. तर अशी ही वारी आहे कार्तिकीची. थंडीचा महिना आहे, आता थंडी चालू झाली. काय थंडी बिंडी वाजत असेल नाही ना? हा हा, तुम्ही गार पाणी, सर्दी बिर्दी काय कोणाला खोकला पाणी नाही. तर असा हा खर तर प्रवास आहे. इथं 12 वर्ष लिहिले ना, 13 वर्ष ना. तर श्री साईराज वीरभद्र अमृतेश्वर भव्य पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र राहता पिंपरी निर्मळ नांदूर औरंगापूर सादतपूर तरकसवाडी ते तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आळंदी पाचसे काय त्र्यंबकेश्वरला पण जाता. तर आता ही सर्व मंडळी इथं स्टॉप घेतलाय, चहा पाणी चालू आहे त्यांचा. आणि सर्वजण वारीचा खरंच आनंद फार आनंदात व्यक्त केला. आता आपल्याला व्हिडिओ फार लांब होईल, 8 मिनिटाची झालेली आहे. असा हा त्यांचा कार्तिकी वारीचा अनुभव फार वेगळा आणि अतिशय आनंदमय असतो. तुम्हाला काय बोलायचे का? रामकृष्ण हरी. हॅलो, आज आपण माईक नाही आणला खरं तर, योगायोगाने आलो. काय बोलताय, काय एकंदरीत वारीचा अनुभव काय सांगाल? मोठ्याने बोला. वारीचा चांगला आहे, जो आनंद परत भेटू शकत नाही. जो वारीचा आनंद आहे हा, तो परत आपल्याला भेटू शकत नाही. बरं, कितवी वारी तुमची? ही जवळजवळ 5वी 6वी तुमची. असं आहे काय? पुढं म्हणजे नोकरी धंद्या निमित्तानं होता का? पुढं नोकरी धंद्या निमित्तानं होता तुम्ही. आता 5वी 6वी वारी ना तुमची, म्हणजे आता नवीनच आलेत तुम्ही. आता कामाला होती. असं आहे काय? हा 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 रिटायर झाले. हा, रिटायर झाले. मी म्हटलं ना 5वी 6वी वारी म्हणजे तुमची रिटायर झालेली, तुम्ही रिटायर झालेत. वा, पुणे नाशिक हायवेने बऱ्याच वाऱ्या जात असतात. आपण बऱ्याच शूट करत असतो बरं का. काही कारणास्तव आपल्याला ह्या वर्षी त्या शूट करता नाही आल्या, पण आपण थोड्याशा काही प्रमाणामध्ये आज ही पहिली वारी आपण शूट करतोय. कार्तिकी वारीच्या निमित्तानं योगायोगाने रस्त्याने चाललो होतो आणि म्हटलं चला वारीची आता आपण थोडेसे फार काही शूट करूया. असे कप टाकायला नको होते असे. अजून कोण बोलणार? नमस्कार, रामकृष्ण हरी. काय वारीचा आनंद कसा व्यक्त करताय? आनंद हा जगाचा वेगळा आनंद आहे. हा, किती वर्ष झाले वारीला जाताय? 10 वर्ष झालेत. आता काय हातपाय दुखत नाही का एवढं चालताय? नाही, नाव
घेतलं सगळं पाप होतं. असं आहे का? एखादा अभंग बिंभंग येतो का? अभंग येतो म्हणा बरं, म्हणा. जोडूया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी उत्तमची गती तो एक पाविल उत्तम भोगिल जीवकानी. नक्कीच कार्तिकी वारीला सर्व हे वारकरी संप्रदायातली मंडळी चाललेली आहेत आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात, माऊलींच्या जयघोषात ही सर्व मंडळी चाललीत. नमस्कार, रामकृष्ण हरी. काय सांगाल बरं, वारीला चाललात तुम्ही, कसा आनंद व्यक्त करताय वारीचा? यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. ज्ञानोबरायांनी नाथपंथा मोडून आम्हाला धोपट मार्ग सांगितला. या ठिकाणी सोलपे वाटे चला जाऊ वाचेगाव विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळे आनंद. ज्ञानोबरायांचं पसायदाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. म्हणून रती प्रेम सर्व विश्वामध्ये वाढावं आणि ईश्वर श्रेष्ठांची मांदेआळी, या मांदेआळीला सुख प्रदान व्हावं. आणि म्हणून या ठिकाणी असणारे हा जो महाराष्ट्राने जगातून असणारे आळंदीला हा सोहळा येत असतो. कारण जिथं सुखच आहे सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.